नमस्कार. श्री संत सद्गुरू बाळूमामा या यूट्यूब चॅनलवर सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. तर आज आपण अशी कथा पाहणार आहोत. श्रद्धा आणि नामस्मरण यात प्रचंड किती शक्ती असते ते आज आपण या कथेतून पाहणार आहोत. तर आपण चला कथेला सुरुवात करूया. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची एक विस्तृत चमत्कारिक कथा आज मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी ती सर्व भक्तांनी मनपूर्वक ऐकावी हीच बाळूमामाच्या चरणी प्रार्थना. श्री संत बाळूमामा हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय संत होते. त्यांची साधी राहणी, गोरगरिबावरील अपार प्रेम आणि नामस्मरणाचा अखंड जप हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य होते. आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक चमत्कारांच्या कथा आजही भक्तांच्या ओठावर जिवंत असलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यापैकी ही एक मोठी आणि प्रेरणादायी कथा आहे. बघा, दुष्काळ, निराशा आणि एक भक्ताची आर्तहाक आपल्या भक्ताचे आर्तहाक ऐकून बाळूमामा कसं त्या संकटाला सामोरं जातात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेडेगावात भयंकर दुष्काळ पडला होता. आकाशात ढग नव्हते. जमिनीला भेगा पडल्या होत्या. जमीन भेगा पडून धडकली होती. विहीर कोरड्या पडल्या होत्या. शेतकऱ्यांची पिके जळून गेली होती. जनावरांना पाणी नव्हते. त्या गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्यांच्याकडे 2 एकर जमीन आणि काही जनावरे होती. पण काही पाणी नसल्यामुळे त्याची सारी शेती उद्ध्वस्त झाली होती. कर्ज वाढत चालले होते. घरात अन्न नव्हते. तो खूप चिंतेत होता. गणूने ऐकले होते की बाळूमामा हे भक्तांच्या संकटात धावून येतात. म्हणून तो निघाला थेट बाळूमामांच्या दर्शनासाठी. बघा, दर्शनासाठी गेल्यानंतर गणू बाळूमामासमोर हात जोडले आणि रडत रडत म्हणाला, मामा, माझं सगळं संपलं आहे. विहीर कोरडी आहे. पिके गेली. घर चालवायला काहीच उरलं नाही. आता तुम्हीच माझा आधार आहात. बाळूमामा शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात करुणा होती. त्यांनी डोळे मिटले आणि काही क्षण नामस्मरण केले. ते म्हणाले, बाळा, श्रद्धा ठेव आणि देव कधीच भक्ताला सोडत नाही. उद्या सूर्योदयाआधी तुझ्या विहिरीत पाणी जाऊन पहा. गणूला आश्चर्य वाटले, पण त्याने विश्वास ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे गणू आणि काही गावकरी विहिरीजवळ गेले. विहीर अनेक महिन्यापासून कोरडी पडलेली होती हे सर्व भक्तांनाही माहीत होते. गणूने भीतीने आत डोकावले आणि पाहतो तर काय, आणि तो थरथरला. विहिरीत स्वच्छ थंड पाणी झुळझुळ वाहत होते. सगळ्यांनी आनंदाने जयघोष केला. बोला बोला बाळूमामा महाराज की जय. या घटनेनंतर काही दिवसांनी गावावर काळे ढग जमू लागले. अनेक महिन्यांनी पहिल्यांदाच पावसाचे थेंब पडले. हळूहळू मुसळधार पाऊस सुरू झाला. गावातील शेत हिरवेगार झाली. पिके डोलू लागली. जनावरांना भरपूर पाणी मिळाले. लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलले. गावकऱ्यांना खात्री पटली, हे सर्व बाळूमामांच्या आशीर्वादामुळेच घडले. कथेचा संदेश घ्या. कथेचा अर्थ असा आहे, श्रद्धा आणि नामस्मरण यात प्रचंड शक्ती असते. मित्रांनो, संतांचे जीवन हे लोककल्याणासाठीच असते. कारण संत हे स्वार्थी कधीच नसतात. संकट कितीही मोठा असू द्या तरी विश्वास ठेवला तर मार्ग ही नक्कीच सापडतो. आपल्या बाळूमामाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.